विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी, पेपर पहिला, जो मराठी व गणित या दोन भागांमध्ये विभागलेला असतो। त्यातील गणित या भागाचा आपण अभ्यास करणार आहोत। पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आज आपण अपूर्णांक हा घटक अभ्यासणार आहोत। वल्गर फ्रॅक्शन्स, अपूर्णांक घटक तिसरा, यामधील उपघटक 3.1 समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांक, तुलना, बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार। तर समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांक म्हणजे काय आणि त्यांची तुलना कशी केली जाते, त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार या क्रिया कशा केल्या जातात त्या आपण आज बघणार आहोत। सो वल्गर फ्रॅक्शन्स, इन वल्गर फ्रॅक्शन्स, what are like fractions, unlike fractions, comparing these fractions, arranging the fractions in ascending and descending order. Let's see. First of all, what is a fraction? अपूर्णांक म्हणजे काय? या ठिकाणी या चित्रामध्ये तुम्हाला काही भाग रंगवलेला दिसून येत आहे। First of all, first part, this is a circle, right? This is a whole circle. This circle is divided into 4 equal parts. Similarly, this is a square. This is also divided into 4 equal parts. तर हे एक वर्तुळाकार भाग आणि हा चौकोनी भाग, याचे समान 4 भाग केलेले आहेत आणि त्यातला एक भाग आपल्याला रंगवलेला दिसत आहे। One part is shaded. मग 4 भागांपैकी एक भाग रंगवलेला आहे, हे आपण कसं दाखवतो? So the parts which are made, that is equal parts, we write in the denominator. आपण हा जे खाली जे लिहिले आहेत याला म्हणतो आपण डिनॉमिनेटर, छेद। आणि त्याच्यापैकी हा रंगवलेला एक भाग, राईट, हा रंगवलेला जो एक भाग आहे तो आपण वरती दाखवलेला आहे, याला म्हणतात न्यूमरेटर। सो मराठीमध्ये याला आपण म्हणतो अंश आणि याला म्हणतो 4 या भागाला म्हणतो छेद। जे समान भाग केले जातात तो झाला छेद आणि त्यातील एक भाग म्हणजेच अंश। तर या चौकोनाचे सुद्धा 4 भाग केलेले आहेत, त्यातला एक भाग घेतलेला आहे, हे आपण अपूर्णांकामध्ये 1/4 अशा प्रकारे दाखवतो। या ठिकाणी 3 समान भाग केलेले आहेत, त्यातले 2 भाग रंगवलेले आहेत। सो वी विल राइट इट ॲज 2/3, 2/3, 2/3। वाचन कसं करतो आपण? 2/3, म्हणजेच 3 भागांपैकी 2 भाग रंगवलेले आहेत एका वर्तुळाकार या आकृतीचे। काय केलेले आहेत? 3 इक्वल भाग केले, 3 समान भाग केले, त्यातले 2 भाग घेतले, आपण 2/3 असे दर्शवतो। Triangle, it is divided into 2 equal parts. One part is shaded, so we will denote it by 1/2 and we call it as 1/2, right? Next, how many parts are there? 1, 2, 3, 4, 5. 5 parts are there. Out of these 5 parts, 4 parts are colored. So we will write it as 4/5. मग अपूर्णांक म्हणजे काय? What is fraction? A fraction represents a part of a whole or more generally any number of equal parts. A part of a whole म्हणजे एका संपूर्ण एखाद्या
आकृतीचे जे समान भाग केले जातात त्यातले किती भाग आपण घेतो हे आपण अपूर्णांकाने दाखवतो. तर अपूर्णांक म्हणजेच एका भाकरीचे 4 भाग केले त्यातील आपण 3 भाग घेतले तर आपण कसं दाखवणार आहोत 3/4. राईट. तर अशा प्रकारे आपण अपूर्णांक दर्शवतो. अपूर्णांकामध्ये हा जो 2 आहे याला म्हणतात अंश आणि हे 3 जे अंक आहे याला म्हणतात छेद. दिस इज अ न्यूमरेटर and this is called as denominator. So examples of fractions 1/5. We will read it as 1/5. We read it as 1/5, 3/2, 6/7, 3/4. कसं वाचन करतो आपण 1/5, 3/2, 6/7, 3/4. या अपूर्णांकांचे प्रकार आपण बघूया. अंशाधिक अपूर्णांक, इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स. अंशाधिक नावावरून आपल्याला लक्षात येतं अंश अधिक असणारे अपूर्णांक. म्हणजे साहजिकच यामध्ये अपूर्णांकांचा अंश हा छेदापेक्षा मोठा असणार आहे. See here 5/2. So numerator is 5 which is greater than the denominator. Denominator is 2. So the numerator is same or bigger than the denominator. In improper fractions, numerator can be same as denominator also. So 2/2, 4/4, 7/4. See here, numerator is greater than denominator. 5/3, 8/5. Okay. So अंशाधिक अपूर्णांकात अंश हा छेदापेक्षा मोठा असतो आणि अंशाधिक अपूर्णांकाची किंमत आणि त्यामुळे बघा छेदापेक्षा मोठा असणार आहे त्यामुळे याची किंमत ही नेहमी 1 पेक्षा मोठी असते. आणि म्हणून म्हटलंय बघा न्यूमरेटर इज द सेम ॲज डिनॉमिनेटर ऑल्सो. राईट. 2/2 मीन्स हिअर 1 इज देअर. सो अंशाधिक अपूर्णांकाची किंमत ही 1 पेक्षा मोठी असते. सो an improper fraction is one where the numerator is same or greater than the denominator. For example, 5/4. See here, 1 is complete, right? So 5/4. तर याची किंमत 1 पेक्षा मोठी असणार आहे. हा एक आपल्याला पूर्ण रंगवलेला दिसतोय भाग आणि अजून एक म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि 5/4. This is an improper fraction. So 3/2, 6/3, 5/5, 40/16. These are all improper fractions. यांची किंमत 1 पेक्षा मोठी असणार आहे. बघा याची किंमत काय येणार आहे आपण जर भागाकार केला तर 3/2 म्हणजे 3/2 केल्यानंतर आपल्याला 1 पेक्षा मोठी किंमत मिळणार आहे. या ठिकाणी 3 × 3, 3 × 6, 2 आली. 5 × 5, 5 × 5, 1 आली. राईट. म्हणजेच 1 पेक्षा आपल्याला मोठी किंमत या अपूर्णांकांची मिळते. छेदाधिक अपूर्णांक, प्रॉपर फ्रॅक्शन्स. छेदाधिक, छेद अधिक. राईट. म्हणजेच छेद हा अंशापेक्षा मोठा असणार आहे. सो व्हॉट आर प्रॉपर फ्रॅक्शन्स? द न्यूमरेटर इज स्मॉलर दॅन द डिनॉमिनेटर or we can say that denominator is greater than numerator. See here 3/5. Denominator is 5 which is greater than the numerator. 1/2, 1/4. So numerator is smaller than the denominator. Okay. 2/3. Numerator is 2, denominator is 3. So numerator is smaller than the denominator. So proper fraction. What is proper fraction? A proper fraction is one where the numerator is less than the denominator. Or we can say that denominator is greater than numerator. तर छेदाधिक अपूर्णांकात छेद हा अंशापेक्षा मोठा असतो आणि छेदाधिक अपूर्णांकाची किंमत ही 1 पेक्षा लहान असते. या अपूर्णांकाची किंमत 1 पेक्षा लहान असते. For example, 2/3, 3/6, 5/7, 16/40. Here all these fractions
their value is less than 1. Next, समच्छेद अपूर्णांक, like fractions. आता समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय? समान छेद असणारे, right? See here, this is a pizza. Now all these 4 pizzas are divided into 5 equal parts, right? Suppose this is Raju, this is Meena, Geeta and Sanju. So Raju has taken one pizza. Raju, Meena, Geeta and Sanju, all 4 have taken one pizza. Now all they have divided this pizza into 5 equal parts. Okay, so Raju ate 3 parts out of 5, Meena ate only 1 part, Geeta ate 4 and Sanju ate 2. So how we have written this? This is 3 by 5. बघा, प्रत्येकाने आपापला पिझ्झा 5 समान भागांमध्ये विभागलेला आहे. 5 समान भाग त्याचे केले आणि प्रत्येकाने खाल्लेले भाग आपल्याला निळ्या रंगाने रंगवलेले दाखवलेले आहेत. तर राजूने किती भाग खाल्ला? 5 भागांपैकी 3 भाग खाल्ले. 3/5. या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक या पिझ्झाचे किती समान भाग झालेले दिसत आहेत? 5. डिनॉमिनेटर इज सेम. समच्छेद, समान छेद. So like fractions. So what is a like fractions? So like fractions means fractions with the same denominators. तर ज्या अपूर्णांकांचे छेद समान असतात त्या अपूर्णांकांना समच्छेद अपूर्णांक असे म्हणतात. What are like fractions? Like fractions are fractions having same denominators. Okay, see here 1/4. Now in all these diagrams, all these figures, you will see that all these figures are divided into 4 equal parts. Again, this is 1/4, this is 2/4, 3/4. All are divided into 4 equal parts. Here only 1 is shaded, here 2 parts are shaded and here 3 parts are shaded. So we have written it as 1/4, 2/4 and 3/4. So the denominators are same. So fractions with the same denominators are called like fractions. छेद समान असणारे अपूर्णांक म्हणजे समच्छेद अपूर्णांक. ओके, भिन्न छेद अपूर्णांक, अनलाइक फ्रॅक्शन्स. भिन्न म्हणजेच वेगवेगळे, छेद भिन्न असणारे अपूर्णांक. तर ज्या अपूर्णांकांचे छेद भिन्न असतात त्या अपूर्णांकांना भिन्न छेद अपूर्णांक असे म्हणतात. सो व्हॉट आर अनलाइक फ्रॅक्शन्स? अनलाइक फ्रॅक्शन्स आर फ्रॅक्शन्स that have different denominators. See here this figure is divided into 5 equal parts out of which 1 is shaded. So 1/5. Here 3/4. Same figure means size is same but this is divided into 4 equal parts. Here also size same but this figure is also divided into 8 equal parts. So here every time you will notice the denominators are different. So these are called as unlike fractions. So unlike fractions are fractions having different denominators. बघा, unlike fractions 1/2 काय केलंय? 2 भागांमध्येच विभागलेली आहे. एक भाग घेतला, या ठिकाणी 3 भाग केलेले आहेत, या ठिकाणी 4 भाग केलेले आहेत. प्रत्येक वेळेला छेद हा वेगवेगळा आहे आणि हे झाले भिन्न छेद अपूर्णांक. आता समच्छेद अपूर्णांक आणि भिन्न छेद अपूर्णांक आपण बघितले. या अपूर्णांकांची तुलना कशी केली जाते, त्यांच्यामधील लहान मोठेपणा कसा केला जातो ते बघूया. सुरुवातीला आपण बघणार आहोत समच्छेद अपूर्णांकांचा लहान मोठेपणा, कंपेअरिंग लाईक फ्रॅक्शन्स. आता समच्छेद अपूर्णांक म्हणजे ज्यांचे छेद समान असे अपूर्णांक. या ठिकाणी दिसते, या पहिल्या आकृतीत बघा,
छेद किती आहे 4, म्हणजे एका आकृतीचे 4 भाग केलेले आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय 6 भाग केलेले आहेत, समान भाग केलेले आहेत 6, आणि तिसऱ्या आकृतीत समान 8 भाग केलेले आहेत. राईट. आता या समच्छेद अपूर्णांकांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा? तर 2/4 आणि 3/4 या ठिकाणी 4 भाग केले, या ठिकाणी पण 4 भाग केलेले आहेत. तुम्हाला चित्रावरून लक्षात येईल. समजा हा भाग आहे राजूचा आणि हा भाग आहे संजूचा, बरोबर. मग कोणाला जास्त मिळालंय बघा. समजा हा पिझ्झा आहे किंवा ही एक भाकरी आहे. या भाकरीचे 4 भाग केले, या भाकरीचे पण 4 भाग केले. राजूने 2 भाग घेतले, संजूने 3 भाग केले. येस, विच इज ग्रेटर? 3/4 इज ग्रेटर दॅन 2/4. राईट. म्हणजे संजूचा भाग हा राजूच्या भागापेक्षा मोठा आहे. नाउ कमिंग टू दिस फिगर, सेकंड फिगर. This is 3/6 and 4/6. Looking at the figure, you can notice that which one is greater? Yes. Again, this is Raju and this is Sanju. So who has taken larger maximum pieces? Yes, Sanju. So 4/6 हा अपूर्णांक 3/6 पेक्षा मोठा असणार आहे. राईट. तर आपण दाखवूया हे बघा. 4/6 हा 3/6 पेक्षा मोठा आहे. आता तिसऱ्या आकृतीकडे 7/8 आणि 6/8, 7/8, 6/8, which is greater? Yes, of course, 7/8 is greater than 6/8. So, looking at these figures, 2/4 is smaller than 3/4. 4/6 is greater than 3/6. and 7/8 is greater than 6/8. मग यावरून आपण काय सांगू शकतो? समच्छेद अपूर्णांक असतील तर काय दिसतंय? ज्यांचा छेद मोठा ते अपूर्णांक मोठे. राईट. येस. तर समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकांचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो. If the given fractions have equal denominator, means they are like fractions, then the fraction with the greater numerator is the greater fraction, and the fraction with the smaller numerator is the smaller fraction. कळलं? तर समच्छेद अपूर्णांकांमध्ये ज्या अपूर्णांकांचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. आता आपण बघणार आहोत अंश समान असलेल्या अपूर्णांकांचा लहान मोठेपणा. आता समच्छेद म्हणजे छेद समान होते, आता अंश समान असलेले. कंपेअरिंग फ्रॅक्शन्स विथ इक्वल न्यूमरेटर्स. नाउ दिस इज अ फिगर. नाउ काउंट दिस पार्ट. दिस इज 1. सो दिस फिगर is divided into 14 equal parts. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. And out of these 1, 2, 3, 4, 5, 6, 6 are shaded. So we will write it as 6/14. And this is 6/18. So this figure is divided into 18 equal parts, out of which 1, 2, 3, 4, 5, 6. 6 parts are shaded. Now this is 6/14, this is 6/18. तर या ठिकाणी बघितल्याबरोबर आपल्या लक्षात येते which one is greater. राईट. येस. आपण दुसरं चित्र बघूया. या ठिकाणी बघा 5/8, 5/6. 8 भाग केले आहेत, या ठिकाणी 6 भाग केलेले आहेत. नेक्स्ट 1/3 and 1/4. Numerators are same. See here, numerators are same. Shaded portion is same. Next, see here, this is 1/3 and this is 1/5. आता या चित्रात तुम्हाला क्लिअर दिसून येते which one is greater, 1/3 and 1/5. या ठिकाणी 3 भाग केले आकृतीचे, बरोबर, आणि या ठिकाणी 5 भाग केलेले आहेत. So which one is greater? 1/3. 1/3 is greater than 1/5. कारण हा भाग मोठा दिसतोय आपल्याला. राईट. सो अंश समान असलेल्या अपूर्णांकांचा लहान मोठेपणा. तर 6/14 and 6/18, which is greater and which is smaller?
Yes, 6 by 14 is greater than 6 by 18. राईट? दिसते आपल्याला चित्र आकृतीवरून. दुसऱ्यामध्ये 1/3, 1/4. Which one is greater? Yes. Sorry, 5 by 8, 5 by 6. First we will see this. So which is greater? Yes. 5 by 6 is greater than 5 by 8. Right? Next, 1/3. This is greater than 1/4. And here 1/3 is greater than 1/5. So what is the conclusion? आपण काय बघू शकतोय बघा. छेद वेगवेगळे आहेत, अंश समान आहेत. तर अंश समान असतील तर ज्याचा छेद लहान आहे, बघा छेद लहान, छेद लहान, छेद लहान असणारा अपूर्णांक मोठा. राईट? तर अपूर्णांकाचा अंश समान असेल तर ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो आणि ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो. So if the given fractions have equal numerators, the fraction with the smaller denominator is the greater than the fraction with greater denominator, and the fraction with greater denominator is smaller than the fraction with smaller denominator. अजून काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवा, महत्वाच्या गोष्टी आहेत या. दिलेल्या अंशाधिक अपूर्णांकातील अंश व छेद यांच्यात समान फरक असेल तर ज्याचा अंश व छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. तर अंशाधिक अपूर्णांक म्हणजे इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स. फॉर एक्झाम्पल सी हियर 4/3. राईट? इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स, अंश आणि छेद यांच्यात फरक समान आहे. कितीचा फरक आहे? 1चा. इथे पण बघा 1चा फरक, इथे पण 1चा फरक. तर ज्याचा अंश व छेद लहान तो मोठा, म्हणजेच 4/3 is greater than 5/4 and 5/4 is greater than 6/5. पुढचा आहे छेदाधिक अपूर्णांकातील अंश व छेद यांच्यात समान फरक असेल तर ज्याचा अंश व छेद लहान तो अपूर्णांक लहान असतो. फॉर एक्झाम्पल प्रॉपर फ्रॅक्शन्स, छेदाधिक अपूर्णांक म्हणजेच प्रॉपर फ्रॅक्शन्स 2/3, 3/4, 6/5. Difference is same, right? So the numerator and denominator having smaller value is smaller. So 2/3 is smaller than 3/4 and 3/4 is smaller than 6/5. ओके? आता आपण काही उदाहरण अभ्यासणार आहोत. 11/13 and 8/13. We have to find out their comparison. आपल्याला त्यांची तुलना करायची आहे. चौकटीच्या जागी येणारं चिन्ह आपल्याला लिहायचं आहे. कोणतं चिन्ह येईल? बघा 11/13, 8/13 हे काय आहेत? छेद समान, समछेद अपूर्णांक. राईट? छेद समान असणारे अपूर्णांक. आता यातला नियम काय बघितला आपण? सो इफ द गिवन फ्रॅक्शन्स हॅव इक्वल डिनॉमिनेटर मीन्स लाईक फ्रॅक्शन्स, फ्रॅक्शन विथ द ग्रेटर न्यूमरेटर इज ग्रेटर. राईट? तर समछेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. So 11/13, 11 is greater than 8. Therefore, the correct answer will be option number 2. 11/13 is greater than 8/13. तर पुढचा प्रश्न बघूया. 2/10 या अपूर्णांकात 2/10 किती वेळा मिळविल्यास बेरीज 2 येईल? आपल्याला पर्याय दिलेले आहेत 2, 8, 9 आणि 10. आता 2/10 म्हणजेच 2/10 and we have to add 2/10 how many times so that the answer will be 2. बरोबर? आता इथे 2 उत्तर येण्यासाठी आपल्याला खाली किती पाहिजे? हे 10, म्हणजेच इथे पाहिजे आपल्याला 20. मग आपण असं मुळवत बसणार आहोत का? 2 + 2 + 2 + किती बेरीज केल्यानंतर आपल्याला 20 मिळतील. राईट?
त्यासाठी एक सोपी क्लुप्ती मी तुम्हाला सांगते. बघा काय करायचंय, सूत्र वापरायचं. हे बेरीज म्हणजे जे उत्तर विचारलंय ते अपॉन छेद अंश, अंशात जो अंक आहे तो गुणिले छेद आणि या कंसातून एक वजा करायचं. हे जे उत्तर येईल त्यातून एक वजा करायचं. किती आहे बेरीज? ची आन्सर अपॉन न्यूमरेटर इंटू डिनॉमिनेटर -1. आन्सर किती आहे? 2. न्यूमरेटर अंश आहे 2, 2/2 गुणिले 10 हा छेद घेतलाय. हे सोडवून घ्या. बे एके बे, बे एके बे, 1 आला. 1 गुणिले 10 10, 10 वजा 1 म्हणजे उत्तर किती आलं? येस 9. सो करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर 3 दॅट इज 9. काय केलं समजलं? उत्तर जे बेरीज जी दिली आहे ती अपॉन जो अंश असेल तो घ्यायचा गुणिले छेद आणि त्यातून एक वजा करायचा. 1/13, 12/13, 5/13 व 7/13 यातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? These are the options given. Now, if the given fractions have equal denominators, the fraction with the greater numerator is the greater fraction. Find out the greatest fraction of 1/13, 12/13, 5/13 and 7/13. काय आहे आपलं सूत्र? इक्वल डिनॉमिनेटर्स, समच्छेद अपूर्णांक. ग्रेटर न्यूमरेटर इज द ग्रेटर फ्रॅक्शन. समच्छेद अपूर्णांकामध्ये अंश जो मोठा तो अपूर्णांक मोठा. सो which one is greater? Yes, 12. This is greater numerator out of all these. Therefore, 12/13, that is the option number 2 is the correct answer. Option number 2. If b into 1/8 equal to 8, then b is equal to how much? b गुणिले 1/8 बरोबर 8. तर b बरोबर किती? पर्याय दिले आहेत 1, 16, 64 आणि 72. आता b गुणिले 1/8 बरोबर. आता गुणाकार ज्या वेळेला असेल त्यावेळेला लक्षात घ्या, या बाजूला आपण जेव्हा नेणार आहोत त्यावेळेला त्याचा काय होतो? भागाकार आहे ते इथे जाऊन म्हणजे गुणाकार गुणिले 1/8 इथे होणार आहे ते 8/1. राईट. म्हणजेच b बरोबर हे 8 इथे जाऊन किती आले? 8 गुणिले 8 बरोबर 64. किती आलं उत्तर? 64. दॅट इज ऑप्शन नंबर 3. काय केलेलं आहे? हे गुणाकार आहे ते या बाजूला जाऊन त्याचा व्यस्त होतो. म्हणजेच 8 इथे 1/8 इथे येऊन काय होणार? 8/1 उलटे येतात. राईट. आणि म्हणून 8 8 64 उत्तर आलेलं आहे. 4/11, 5/11, 7/11 व 2/11 मधील सर्वात लहान व सर्वात मोठ्या अपूर्णांकातील फरक किती? What is the difference between the greatest and the smallest fraction in the given fractions 4/11, 5/11, 7/11 and 2/11? Now here denominators are same, right? So these are like fractions. समच्छेद अपूर्णांक आहेत. समच्छेद अपूर्णांकामध्ये decide which is difference. Difference म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे? वजाबाकी. We have to subtract the smaller from the greater one. So first decide which is the greatest and which is the smallest fraction. Now these are like fractions. समच्छेद अपूर्णांक आहेत. ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो मोठा. So 7/11 is the greatest one and which is the smaller? Yes, 2/11 is the smaller one. Difference म्हणजे subtraction, वजाबाकी करायची आहे. So 7/11 minus 2/11. छेद आपण लिहून घेतले 11 आहे तसे. सो 7 minus 2 या ठिकाणी आपण वजाबाकी करणार. 7 minus 2. So 7 minus 2 will be how much it is? Yes, it is 5/11. So the correct answer will be option number 2, that is 5/11. पुढील पैकी चुकीचा पर्याय कोणता? Which is the incorrect one? Now see here, this is 1/4.
Next, this is also 1 by 4, 1 by 4, 1 by 4, right? All the 4 figures are 1 by 4, but see whether it is right. See here, this is 4 parts out of which 1 is shaded. Yes, it is correct, 1 by 4. Next, how many parts are there? Equal parts 1, this is 2, 3, 4, 5, 6, this is 7 and 8. So total 8 parts have been made. Out of these 8, how many are shaded? 1, 2 and these 2, that is 4. So 4 by 8 means 4 1s are 4, 4 2s are 8. So this should be not 1 by 4 and 1 by 2, right? So this is 1 by 2, but it is given as 1 by 4. So the correct answer will be option number 2, right? You find out for this. See here, how many parts? From start here, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Out of these 8, how many are shaded? Yes, 2 are shaded. So 2 1s are 2, 2 4s are 8, 1 by 4, right? Yes. Here, how many parts? 1, 2, 3, 4. Means 16 parts are there. Total, total how many parts have been made? Yes, 16 parts. And out of these 16, how many are shaded? Yes, 1, 2, 3, 4. 4 are shaded. 4 1s are 4, 4 4s are 16. 1 by 4. Yes, it is right. So correct answer will be option number 2. Next, 6 by 18. या अपूर्णांकात 6 by 18 किती वेळा मिळविल्यास बेरीज 3 येईल? तुम्हाला मी क्लुप्ती सांगितली आहे. For getting 3 as a sum, how many times will you add 6 by 18 to 6 by 18? What is the clue? Yes, answer upon numerator into denominator minus 1. So answer is 3, numerator is 6, into denominator is 18, right? So here it is 1 is there, cancel these 6, 3s are 18, 3 3s are 9, 9 minus 1, that is 8. So correct answer will be option number 3. That is 8 times we have to add 6 by 18 to 6 by 18. 7 by 8, 6 by 7, 8 by 9, 5 by 6. यातील सर्वात लहान अपूर्णांक कोणता? Now see here these are not fractions with same numerators or same denominators, right? तर या ठिकाणी हे समच्छेद अपूर्णांक नाही आहेत, तसंच समान अंशही नाही आहेत. परंतु मी तुम्हाला एक नियम सांगितला या ठिकाणी, which is the smallest fraction among all these. So what is that rule? काय बघा यांच्यामध्ये काय दिसतंय? 7 by 8, 6 by 7, 8 by 9, 5 by 6. They are having difference in the numerator and denominator as 1. अंश आणि छेद यामध्ये 1 चा आपल्याला फरक दिसतोय. So if the given fractions they are having the difference as 1, काय आहे? 1 चा फरक असेल आणि हे सगळे कसे आहेत बघा? छेदाधिक अपूर्णांक आहेत. त्यांचा छेद हा मोठा आहे, राईट? छेदाधिक अपूर्णांकात अंश आणि छेद यांच्यात 1 चा फरक असेल तर ज्याचा अंश आणि छेद लहान तो अपूर्णांक लहान, राईट? छेदाधिक अपूर्णांकातील अंश व छेद यांच्यात समान फरक असेल तर ज्याचा अंश व छेद लहान तो अपूर्णांक लहान. म्हणजेच कुठला लहान येणार आहे? अंश आणि छेद लहान कोणाचा आहे? येस, 5/6 याचा अंश आणि छेद दोन्ही लहान. Therefore the smallest fraction will be 5/6. That is option number 4. 27 ची 1/3 पट. 27 1/3 of 27 is equal to how much? So these are the fractions. 28/3, 1/30, 9 and 1/3. आता 27 ची म्हणजेच गुणाकार, ऑफ म्हणजेच इंटू, 1/3. Now 27 here denominator is 1
हा गुणाकार करताना आपण सरळ गुणाकार करणार, म्हणजे 27 एके 27 अपॉन 3. सो 3 1 जा 3, 3 9 जा 27, right? Therefore answer will be option number C here 9, that is option number 3 is the correct answer. 9/13, 9/12, 9/11, 9/17 व 9/15 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावल्यास मधला अपूर्णांक कोणता? If these fractions are arranged in descending order, which is the middle fraction? तर उतरत्या क्रमाने आपल्याला हे अपूर्णांक लावायचे आहेत. हे आपल्या पुढे पर्याय दिलेले आहेत. उतरत्या क्रमाने अपूर्णांक लावायचे आहेत, लक्षात घ्या. आता अपूर्णांकांचं निरीक्षण करा. ऑब्झर्व द फ्रॅक्शन्स केअरफुली. दे आर हॅव्हिंग न्यूमरेटर्स सेम. बरोबर. तर समान अंश असलेल्या अपूर्णांकाचा गुणधर्म आपण बघितला. अपूर्णांकाचा अंश समान असेल तर ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा. When the numerators are same, fraction having the smaller denominator is the greater fraction, right? So which is the smaller denominator? 11. So 9/11 is greater one. उतरत्या क्रमाने लावायचे आहेत, म्हणजे सगळ्यात मोठा आपल्याला पहिला पाहिजे. सो 9/11. नेक्स्ट 9/12, 9/13, 9/15, 9/17. So which is the greater one? 9/11 is the greater one. आपण उतरत्या क्रमाने मांडले. So which is the middle one? Yes, 9/13. That is option number 3. Next, 8/15 plus 4/15 plus 3/15 is equal to how much? या तिघांची आपल्याला बेरीज करायची आहे. Denominators are same. When the denominators are same, we can add numerators directly. So 8 denominator is 15 as it is only once. 8 plus 4 plus 3. 8 plus 4 12, 12 plus 3 15. So 15 upon 15 means how much? 15 1 जा 15, 15 1 जा 15, 1. Therefore correct answer will be option number 3, that is 1. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. यामध्ये दिलेल्या ज्या सूचना आहेत, जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तुम्ही लिहून घ्या. Write down the clues which are given in this video and accordingly try to solve as many examples as you can. अशा प्रकारे या नियमांच्या सहाय्याने तुम्ही अपूर्णांकांचा लहान मोठेपणा कसा ठरवला जातो यासाठी अधिकाधिक उदाहरणे सोडवा. थँक्यू. चला तर मग BMC VTC मराठी या चॅनेलला लॉग इन करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.